सारंग, या घरात मी जे काही वागले, जे काही केलं, मी फक्त तुझा विश्वास मिळवण्यासाठी केला. सो सॉरी. सारंग, मला माहिती आहे सारंग, तू टाळतोस मला. तुला माझ्या जवळ यायचं नसतं, माझ्याशी बोलायचं नसतं. तूही काय करू शकतोस. एवढं सगळं घडल्यानंतर तू कसा विश्वास ठेवशील ना माझ्यावर. आय गेट इट. इट्स फाईन. मी एक काम करते ना, मी का राहते या घरात, मी जाते निघून. कारण जर मी तुझीच होणार नसेल तर मी इथे थांबून काय उपयोग. मलाही माझं लाईफ बघायला हवं, कारण हे सगळं आता मला सहन नाही होते. हे बघ अस्मी, तू या घरात आसरा मागण्यासाठी आले होतेस आणि माझ्या आईने तुला आसरा दिलाय. जोपर्यंत तुला बाहेरच्या जगात सेफ नाही वाटत, तुझं आयुष्य सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत तू या घरात राहू शकतेस. आणि या घरात राहण्याची परवानगी तुला माझ्या आईने दिली आहे. सो इथून जा असं सांगणारा मी कोण आहे. गुड नाईट. सारंग, मला जा म्हणायची वेळ येणारच नाही तुझ्यावर, कारण तुझं लग्न खूप काळ टिकणार नाहीये. लवकरच सावली तुला कायमची सोडून निघून जाईल. माझ्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही तुझ्याकडे. मग तूच म्हणशील थांबस मी म्हणून.